नाही बघा, लडाखवरनं मीठ आणलं आर्यनने भर पावसात, कागदाच्या पुढीत मीठ आणलं. बिनकामी गणेशनी टेंट माझ्यावर ठेवून गेला. गणेश बॅग पण आहे, टेंट पण आहे. गणेशची बॅग प्रेमने घेतले, गणेशने काय घेतले काय नाही घेतलंस का तू? व्ह्यू बघा, सुक्कट आणि भाकरी. हो येस बाई वे, तुम्ही आता लेट. मित्रांनो काचकार खूप झालाय. अंड्याचा डबा हातातून पडला, त्याच्यामुळे जरा फुटलेले. बघा भाजी मस्त पैकी एकदम गरम केलेली आहे. अंडी पण एकदम बनवलेले आहेत आम्ही, पराठे पण बनवलेले आहेत, भाकरी आहेत आमच्याकडे, चिकनचा डब्बा आहे. आणि संपलाय तर अवस्था बघा, टेंट वरच्या दव पुसून तोंड पुसण्यात येत आहे. दिल दहलाने देने वाली वीडियो ये है. आई एम नॉट संकेत तांडेल, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर, और ये उतर रहे हैं पायरी से. क्या अजिंक्य को अपना मुंह दिखा पाएंगे? का है सब जिम में ये रोप से चढ़ते उतरते देखिए. ढकलू नका, एकोलता एक. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीकोळी युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स. आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलो बऱ्याच महिन्यानंतर, ऑलमोस्ट 5-6 महिन्यानंतर आपण आलो ट्रेकिंगसाठी. बॅक साईडला तुम्ही जर व्ह्यू बघू शकता, तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण आज कलावंतीन आणि प्रबलगड दोन ट्रेक मेजरली करणार आहोत. आणि 2 दिवसाचा हा ट्रेक असणार आहे. आज आम्ही ऑलमोस्ट आता 3 वाजलेत, 3-3:30. आता आम्ही ट्रेक चालू करणार आणि उद्या म्हणजे कॅम्पिंग करून रात्री कॅम्प करणार आणि त्याच्यानंतर उद्या इव्हनिंगला आम्ही खाली उतरणार. तर चला, आज आपल्या सोबत आलेले आहेत 4 धुरंदर आलेले आहेत. आणि हे बघा, आर्यनला नॉनसेन्सला बॅग बेग संकेतच भरते. संपलाच रे आर्यन, पप्पा गेमप्ले. आणि हे बघा गवंडी काका आमचे आलेले आहेत. प्रेम द क्यूट बॉय बॅक फ्रॉम ऑफिस. हे बघा, हे डायरेक्ट ऑफिसची झालंय भाई. आणि गणेश द कपचूर पिक्सल इज हिअर विथ अस. बोल काय देतस? आणि आम्ही आता स्ट्रेटला अरे काय स्ट्रेट, आम्ही ट्रेकला चालू करत आहोत. गणपती बाप्पा मोरया. चला लेट्स गो. 4 धुरंदर आपल्या सोबत आहेत. मॅन वर्सेस वाईल्डची सिरीज आज चालू होणार आहे. आणि गणेश आपले पॉवर ड्रोन शॉट्स घेणार आहे. आणि प्रेम त्याच्या मित्राचे शॉट्स वापरून फायनल रील बनवणार आहे. ड्रोन राहिलेला आहे घरी. तर मित्रांनो, आपण ऑलरेडी लास्ट इयर केलेला होता कलावंतीचा ट्रेक. आणि हा ट्रेक 2 दिवसांचा असणार आहे, त्याच्यामुळे थोडा अजून भारी आणि मजा येणार आहे तुम्हाला. 15 मिनिटं झाले बस ट्रेक चालू करून. घामाने पण भिजलो आणि आता पाऊस पण आलाय, वरून खालून दोन्ही भिजून होणार आहे. गडगडते गडगडायला लागलाय जस्ट नाव. थोड्या वेळात कारवी पण उगवतील. मित्रांनो, पाऊस एवढा पडते का फुल आम्ही भिजून गेलो स्टार्टिंगला. ते बघा, ते तिकडे 2 धुरंदर छत्री घेऊन. आणि पाऊस नाही पडला असं होत नाही शकत. एकोलीला पण झाला, तिकडे आर्यन मरता वाचलेला आहे. एकोलीला डेट झाला असता आज, भावपूर्ण श्रद्धांजली असती त्याची. पण पाऊस तर मरणाचा पडतोय आता. बॅक साईडला पण तुम्ही बघू शकता, पूर्ण ब्लॅक एकदम डार्क एरिया झालेला आहे. बघू किती वेळात थांबतो तसं आम्हाला ट्रेकला चालू करायला. मित्रांनो, लय पाऊस आलाय, झपाटा झाला डायरेक्ट. हे बघा वरती बघा, पूर्ण डार्क झालेला आहे. वरती ढगबिग उतरला. मी सध्या इथं थांबलेलो, ब्रेक घेतलाय. ब्रेक घ्यायची इच्छा नव्हती. मित्रांनो, बघा लडाखवरनं मीठ आणलं आर्यनने भर पावसात, कागदाच्या पुढीत मीठ आणलं. होळीचा विषय बघ, तो बघा होलीचे फुगं भरायला, पाण्याचा फुगं भरायला विषय आणलं त्यांनी. ट्रान्सफर करा कागद नको. आणि मित्रांनो, थोडा वेळ थांबून जसा पाऊस कमी झाला तसा आम्ही निघालेलो. तरी पण पाऊस आहे बऱ्यापैकी, म्हणजे भिजण्यासारखा आहे. चला आता थोडा पुढे गेल्यावर भेटू. मित्रांनो, आता थोडा 10 मिनिटाचा ट्रेक करून आम्ही एका दुकानात थांबलेलो आहे. आणि पाऊस काय थांबायचा नाव नाही घेते बघा, पाऊस कंटिन्यू चालू आहे. जसा पाऊस अजून कमी होईल तसा आम्ही इकडून निघू, कारण अजून बराच प्रवास इकडून सरळ पुढे आपल्याला जायचं आहे. बघू कधी थांबते पाऊस. बघा इकडे पण दुकान आहे, काट्या वगैरे तुम्ही घेऊ शकता, काकडी आणि फळं, लिंबू सरबत वगैरे पण आहे. मित्रांनो, आता पूर्ण पाऊस थांबलेला आहे, मस्तपैकी ऊन टाकलं. असं जर ऊन टाकलं ना तर आम्ही लवकरात लवकर, म्हणजे असं अजून 1 तास असाच ऊन राहिला ना तर आम्ही फटाफट वरती पोहोचू. कारण पाऊस आल्यावर कसं थोडा स्पीड पण कमी होते आणि चालायला पण त्रास होतो थोडा. आता पण दम लागलाय, बघू आता वरती जाऊन भेटूया. तर चला मित्रांनो, आता ब्रेक घेऊन झाला आमचा. आता आपण डायरेक्ट वरती बेस कॅम्प आहे ना, तिकडे डायरेक्ट भेटू. चला. आणि मित्रांनो, आपण फायनली बेस कॅम्पला बसलेलो. बॅक साईडला तुम्ही बघू शकता, हा बेस कॅम्प आहे. या साईडला जो तुम्हाला दिसतोय हा कलावंतीने, आणि या साईडला जो दिसतोय तो प्रबलगड आहे. दम लागलाय बेकार.
आजच्या गावात हे बघा इकडे ब्रेक घेत होते दोघं. आणि मित्रांनो तुम्हाला हे दिसतोय हा जो पॉईंट आहे ना हा कलावंतीन आहे, कलावंतीन दुर्ग. आणि हा जो इकडे हा प्रबलगड आहे. आपण लास्ट टाइम इकडे गेलो होतो. मित्रांनो आम्ही सगळे वेगवेगळे साईडला भटकलेलो आहोत. आर्यन आणि संकेत कुठेतरी पुढे गेलेले आहेत, गणेश आणि प्रेम मागे राहिलेले. काय समजत नाही काय करू. आवाज तर येते थोडा थोडा. संकेत, गणेश, बघायला लागेल काहीतरी विषय. मित्रांनो मी खराच रस्ता विसरलो. मी गेलेलो कलावंतींच्या रोडला आणि मी बोर्ड बघायलाच विसरलो. राईट साईडला होता प्रबलगडचा रस्ता. तर आता लाईव्ह लोकेशन वगैरे जर व्हॉट्सअपवर शेअर करून बघतो. हे बघा इथे पण डायरेक्शन दिलेलं आहे, म्हणजे आपण बरोबर चालेल. तर तुम्ही ही चूक करू नका. तुम्ही बोर्ड आणि डायरेक्शन्स बघूनच त्या दिशेने चालत राहा. मित्रांनो फायनली भेटलेले गणेशच्या संगतीत मी पण. अरे अरे का खोगे झालेला माझा. फायनली एवढ्या टायमानंतर भेटलेले सगळे एकत्र. आता निघतो आम्ही इकडून वरती. आणि मित्रांनो आता 50% आपला ट्रेक झालेला आहे कम्प्लीट. आता आपण बऱ्यापैकी जवळ पोहोचलेलो प्रबलगडच्या. आणि इकडे तुम्ही व्ह्यू बघू शकता, चांगला एकदम भारी व्ह्यू दिसतोय. प्रेम आणि मी सध्या थांबलेले, बाकी सगळे वरती गेलेले आहेत. व्ह्यू बघा कसला भारी आहे. आणि तिकडे आहे कलावंतीन दुर्ग आहे बघा. इकडे आपण उद्या सकाळी जाणार आहेत, अर्ली मॉर्निंग ट्रेक करणार. आत्ता सध्या आपण हे बघा हा इथून हा पूर्ण असा पॅच, थोडा एकदम खडतर पॅच आहे हा एवढा. इथून एवढा करून आलो आपण. इथे बॅग्स वगैरे ठेवून, इथे दुकानं वगैरे असतात सॅटर्डे संडे, तर आपण बॅग वगैरे ठेवलं, थोडा रेस्ट करतोय. आणि फोटो वगैरे क्लिक केले आम्ही. इकडे व्हिडिओ वगैरे थोडा कंटेंट शूट केलाय. आणि इथून आता हे बघा इकडे तुम्ही जर बघाल ना तर ऑलमोस्ट ठिकाणी असे डायरेक्शन दिलेले आहेत, म्हणजे दिशा दिलेल्या आहेत. आता इकडून हा बघा हा कुत्रा आमच्यासोबत खालून आत्तापर्यंत वरपर्यंत येणार 100% असं मला वाटते. हे बघा इथून डायरेक्शन्स आहेत. हा पण थोडा मेजर पॅच आहे, इथून वरती सरळ जायचं आता. तर चला आता सनसेट आता ऑलमोस्ट व्हायला आलं. तर आम्हाला थोडी घाई झाली. फटाफट आम्ही वरती जातो. आता डायरेक्ट वरती जाऊन भेटूया. तर आता मेन डेंजर पॅच चालू झालाय बघा. दम निघालाय तो बघा. गणेश बिनकामी गणेशनी टेंट माझ्यावर ठेवून गेला. गणेश बॅग पण आहे, टेंट पण आहे. गणेशची बॅग प्रेमनी घेतले, गणेशनी काय घेतलं काय नाही घेतलंस. गप तू गप जा वरती. तर कुत्तेश आमच्या सोबत आहे, तो पण चढणार आहे. एकदम क्रिटिकल पॅच आहे बघा. फाटणार चढताना. त्यात हे एवढा वजन 2.5 लिटरच्या बॉटल आहे त्याच्यामध्ये. आणि हा टेंट हे बघा. इथं बघू आता तुम्हाला व्हिडिओ शॉट दाखवायला भेटले, शूट केलं तर आम्ही दाखवू, नाहीतर मग बघू ड्रोन शॉट दाखवू, काहीतरी दाखवू तुम्हाला. मित्रांनो एका पॉईंटला पोचलो आम्ही, पण इथे लेफ्ट आणि राईट साईडला दोन्ही साईडला रस्ते आहेत. तर आता आम्हाला समजत नाही नक्की कुठल्या साईडनं जायचं, कारण दोन्ही साईडला प्रॉपर रस्ते दिसत आहेत आम्हाला. मग आता शेवटचा ऑप्शन आम्ही ड्रोन उडवून बघतोय की कुठल्या साईडला म्हणजे येतं. मला तर वाटतं, म्हणजे आम्हाला तरी वाटतं लेफ्ट साईडला असेल, म्हणजे या साईडला. इकडे बोर्ड आहे पण तो बोर्ड थोडा म्हणजे जास्तच खराब झालेला, ते समजत नाही. इकडे एक रस्ता आहे आणि आपल्या बॅक साईडला रस्ता आहे. तर बघू आता ड्रोन फ्लाय करून आपण की कुठल्या साईडला एक्झॅक्टली. आणि सनसेटचा पण टाईम झाला, ऑलमोस्ट 7ला 5 मिनटं बाकी आहेत. तर आता सनसेट पण होईल, सो त्याच्यामुळे आम्हाला घाई थोडी जास्त आहे. मी दमलो, मी डायरेक्ट खाली बसलोय. प्रेमची बॅग बघा कसली मोठी आहे. गणेशची बॅग आहे, बिचारा प्रेम घेतो. आणि प्रेम मी एकदम सामान सॉर्टेड करून आणला, मला काही जास्त सामान नव्हतं पाहिजे. त्याला भाई झेपत नाही तरी एवढा मोठं सामान घेऊन माझ्या अंगावर टाकून गेलं. तर बघा गणेश तिकडं आहे. मित्रांनो गणेशने ड्रोन फ्लाय केलेला आहे. तर आता चला चेक करूया काय विषय, कुठल्या साईडला आहे. मित्रांनो फायनली आपण या पॅचवरती कव्हर करून आलेलो आहोत. बॅक साईडला तुम्ही सनसेट बघू शकता, कसलाच भारी सनसेट झालेला आहे. आणि चला आता आपला टेंटिंगचा प्रोग्राम करूया. गणेश थोडा मागे राहिला, गणेश ड्रोननी चेक करते कुठून रोड आहे ते. मित्रांनो फायनली आपण पॅच कंप्लीट करून आलेलो आहोत. टेंट आपला ऑलरेडी संकेत आणि आर्यनने येऊन ऑलरेडी लावलेला आहे. कसला भारी असं आहे का. हे बघा मित्रांनो 4 जणांचा टेंट आहे. ही दोघा झोपणार आहेत. व्हॉट इज दिस बिहेवियर. आणि हे बघा सेटअप केले पद्धतशीर. आमचा टेंट कुठे आहे काय माहिती. टेंट येतोय मला वाटतंय आणि ड्रोननी येतंय.
आणि सनसेट बघा कसला व्ह्यू भारी दिसतो एकदम मित्रांनो. व्ह्यू बघा सुक्कट आणि भाकरी. ओ येस बाई वे तुम्ही आता लेट. मित्रांनो 7:30 वाजलेत संध्याकाळचे आणि आम्ही पाण्याची टाकी शोधतोय कारण पाण्याची लय कमतरता आले त्याच्यामुळे आता बॅटरीच्या उजेडावरती शोधतोय आणि आम्हाला जुगनू पण दिसले थोडे. बघू आता आज हे बघा कुठं गेला. हां चल 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 जसे जसे तुम्हाला आम्हाला दिसतील तसे तुम्हाला दाखवतो आम्ही. मित्रांनो बघा बारीक बारीक जुगनू तुम्हाला दिसत असतील. दिसतंय. हां एकदम एकदम दिसतं. दिसतात दिसतात दिसतात. चला आणि मित्रांनो इथे तुम्ही मंदिर बघू शकता. हे बघा गणपतीचं मंदिर आहे. नंदी आणि तिकडे शिवलिंग आहे. मागे पण नंदी बाप्पा इकडे लाईट नाही त्याच्यावर जास्त काय चल, मागे मागे दाखव काय अरे. इथे तलाव या साईडला. हे बघा श्री गणेश मंदिर इकडे आहे ना 50 मीटरवरच आहे. चला ओके. मित्रांनो हे बघा ते राजवाडे आहेत. हे बघा एक नंबर. चला अजून काय दिसते बघूया. अजून आहेत पुढे. हा पहिला आहे. हां हा दुसरा इकडे. हा बघा इकडे पण आहेत. मित्रांनो हे बघा बॉन फायर काय पेटर्न आहे आमची. भाकरी हात चपात्या इकडे आता याच्यावर शेवटी जेवण बनवायला घेतलंय. ही आमची लाईट, हे आमचे टेंट, दोन्ही टेंट, एक हा टेंट. आर्यनने सामान आणलंय पद्धतशीर, रिस्पॉन्सिबल बनला आर्यन. आणि हा बघा दुसरा टेंट. आज जरा साफसफाई करायची बाकी आतमधची. हा बघा हा पण आहे. हे तुम्ही ओपन ठेवलं बरं. हे हलू कर. आणि बघा मस्तपैकी आता तवा ठेवला. आता मस्त अंडा बनवायला घेतो. आणि मित्रांनो आग पेटवायला घेतली. मॅन वर्सेस वाईल्ड गणेश द बॉय. मरू द्या ही आग मरू द्या. हे इकडे करपाची. हे बघा गरम होते ना 100% परोटे करायला घेतले. काय दिवसा बघ लागेल सामान. ठीक आहे तुम्ही करा. जी चांगली अंडी आहेत ती पिशवीन ठेवा. चालेल चालेल. सकाळला होती. हे ती कुठे आहे डबा अंड्यांचा. अंड्यांचा डबा प्रेम म्हणा नाही माहिती. विद काय असतं. हा सॉरी ते टॉयलेट करून. डब्बा म्हणा घरी घ्यायचा रिटर्न. ठीक आहे ठीक आहे बघू. सगळे अंडी धुवलेले आहेत त्याच्यामुळे घाण काय नाही आहे. ओके त्याच्यामुळे तू बिंदास मित्रांनो काचकार खूप झालाय. अंड्याचा डबा हातातून पडला त्याच्यामुळे जरा फुटलेले आहेत. जरा मॅनेज करायला लागेल प्रॉपर. चला बनवतो आता. आणि मित्रांनो हे बघा भाजी मस्त पैकी एकदम गरम केलेली आहे. अंडी पण एकदम बनवलेले आहेत आम्ही. पराठे पण बनवलेले आहेत. भाकरे आहेत आमच्याकडे. चिकनचा डब्बा आहे. आता प्रिंगल विंगल सगळा खावायला चटरपटर आहे. तर आता जेवायला घेतो आम्ही. चला लेट्स गो. एवढा बिचारा काम करतो. काय करतोस. आणि मित्रांनो व्ह्यू बघा कसला भारी दिसतोय. पूर्ण एरिया म्हणजे मुंबई पर्यंत पूर्ण असा एरिया तुम्ही बघू शकता. हे बघा अटल सेतू पण दिसतोय इथून. हे बघा मुंबई. चला टेंट मध्ये जाऊया आता. तर मित्रांनो आता मस्तपैकी टेंट मध्ये आम्ही बघा झोपायची सोय केलेली आहे. प्रॉपर एकदम वन साइड. गणेश इकडे झोपलाय. कसा गणेश. इकडे प्रेम झोपणार आहे आणि इकडे मला जागा ठेवलेली आहे. इकडे मी झोपतोय. तर चला आता झोपतो. गुड नाईट. आता डायरेक्ट उद्या सकाळी भेटू. उद्या सकाळी लवकर उठायचं आपल्याला आणि सकाळी ट्रेकला चालू करायचं. म्हणजे इकडून उतरणार डिसेंट ट्रेक आणि तिकडून मग परत ॲसेंट ट्रेक आहे. तर मग ऑलमोस्ट 7 7:30 पर्यंत निघायला ट्राय करतो. नाश्ता वगैरे करून मस्तपैकी ब्रेड ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि कलावंतीला ट्रेक चालू करतो. चला सध्या झोपतो. बाय बाय. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता मी सगळे उठलं आणि जरा आम्ही पाण्याची शोध करायला परत चाललो. आणि इकडे बघा सनराईज झालेलं आहे मस्तपैकी. आपला टाइम लॅपसाठी आपण 360 लावलाय. बघू व्ह्यू भेटते का नाही प्रॉपर.
चला, संकेत आणि आर्यन आणि मी 3 धुरंधर जाणार आहेत पाण्याच्या खोज में. तर चलिए सुरू करते. मित्रांनो, सकाळ सकाळी जंगलात आलोय पाण्याची बॉटल घेऊन. पाणी शोधायला चाललोय. काल रात्री आम्ही ऑलमोस्ट 7:30 वाजेपर्यंत एक काय बोलतात पॉन्ड शोधत होतो, जिकडून आम्ही पाणी ॲटलिस्ट फ्रेश व्हायला किंवा हातपाय धुवायला तरी आम्ही घेऊ शकू. पण काय आम्हाला भेटला नाही. रस्ता पण आम्हाला भेटत नव्हता. एवढी बेकार अवस्था आली, कारण पूर्ण डार्क होता एरिया आणि काहीच दिसत नव्हता. त्याच्यामुळं आता सकाळी सकाळी चालले अर्ली मॉर्निंग. सनराईज पण तिकडं होतं आहे. चलो. आणि मित्रांनो, पाणी शोधायचा आम्ही प्लॅन ड्रॉप केला आहे, कारण तो पॉन्ड कुठं आहे काय आम्हाला काय माहिती नाही. मॅपवरती पण तो दिसत नाही. आणि प्लस आम्हाला आता कलावंतीसाठी ट्रेक करायचा आहे, नाश्ता करायचा आहे. एवढा टाईम नाही मॅनेज होणार. त्याच्यामुळं आर्यन फक्त मॅपवर शोधतोय. आर्यनचे सूत्र काल खोटे ठरले आणि 100% गेलं असतं. माहिती नाही आणि परत तेवढा जंगलात आतमध्ये जाणं म्हणजे लय रिस्क आहे, कारण रस्ता तर रस्ता भेटत नाही. एक रस्ता संपला का त्याला परत 2 रस्ते, परत त्याच्यात गेलो परत त्याच्यात 2 रस्ते. हैराण येले काल रात्रीचा तर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल. फुल म्हणजे एकदम डेंजर होता. म्हणजे जर तुम्ही ट्रेक बी करता असं स्टे बी करायचा तर तुमच्याकडे बॅटरी आणि पाणी मस्त आहे. किंवा जेवण नसेल ना तरी ठीक आहे, पण बॅटरी आणि पाणी इम्पॉर्टंट आहे. चला आता इथंच काय ते करतो आम्ही. आणि संपलाय तर अवस्था बघा, टेंटवरच्या दव पुसून तोंड पुसण्यात येत आहे. हे मी पण का कमी करू भाई, मला पाहिजे पाणी. प्रेम इथं टॉवेल आहे तुझे माझा, तुझ्या लेफ्टला माझ्या बॅगवर देतं. बघा प्रेम क्युटी ऑफिसला बंक करून आलाय पोरगा. आता फ्रेश व्हायला लागेल विषय. हा 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 काढतो एक नंबर. काढूया जरा व्ह्यू चांगला. असा थोडासा टॉवेलचा असा हे मारतो आणि पाणी आहे का जरसा एक नंबर. हे जमला. अरे यार, हाताची करण्यापेक्षा टॉवेलची. मी टॉवेलचीच केला. बादशाह आहे. फ्रेश वाटला एकदम मला. सनराईज पण होतोय. अजून थोडा मारतो. गणेश बिनेश तर धुणार नाही. मित्रांनो, ही जुगाड आहे, जुगाड. ट्रेकला आल्यावरती ना असं जुगाड करायला लागतं, काय पर्याय नसतं. आणि आता टेंट आम्ही उचलायला घेतोय. मित्रांनो, आता आम्ही कॉफी बनवायला घेतलेली आहे मस्तपैकी. हे बघा, अमूलचा दूध आणलाय, टेट्रा पॅकवाला दूध, फडका. आणि दूध बघा तापते मस्तपैकी. नाही, साखर नंतर टाकायची बोलला, ज्याला पाहिजे तशी. स्वादानुसार साखर स्वादानुसार टाकू का? ठीक आहे. आर्यन खोल. याच्यात घेतोस का? किती अंदाज? ओके. उद्या पक्का गोड लावूया. बासुंदी, लेट्स गो. एवढं दूध उकलाला आलाय मस्तपैकी. मित्रांनो, टेंट पण जरा अनपॅक करतोय आणि अनपॅक नाही सॉरी पॅक करतोय. आणि इकडे बघा, आम्ही जो कचरा वगैरे केला होता तो इथल्या इथे आम्ही डिसमॅन्टल करतोय डायरेक्ट जाळून. हे संकेत काय चट्ट स्कॉट झालास. चॉकलेट ठीक आहे आयुष्य नाही. हे बघा, ऊन आलाय मस्तपैकी. ऑलमोस्ट आता 7:30 वाजून गेलेले आहेत. फटाफट आम्हाला आता काही करून 10 मिनिटाच्या आत इथून निघणं आहे फटाफट, कारण बॅग तर सगळा पॅक झाला आपला. टेंट फक्त हे पॅक करायचे बाकी आहेत. तर चला पॅक करून भेटतो तुम्हाला. आणि मित्रांनो, पूर्ण पॅकिंग करून झालेलं आहे. बॅक साईडला तुम्ही बघू शकता, जे आम्ही इकडे सामान आणलेलं किंवा जे काय आणलेलं सगळं क्लिअर केलेलं नाही. कचरा आम्ही अजिबात ठेवलेला नाही. हे बघा, इथे कचरा आम्ही जाळलेला आहे, सुका कचरा. बघा इथे हे लोकांचे बघा, इथं डस्टबिन आणि इथं सगळा कचरा असा बाजूला टाकलाय बघा. हे आम्ही जाळला. हे अगोदरच होता समजा आमचा, आम्ही जाळलाय बऱ्यापैकी. प्लॅस्टिक नव्हता असा, पण आमचं हे बघा पेपरच्या गट्ट्या आणलेला डायरेक्ट. चला आता आम्ही डिसेंट ट्रेक करतोय. लेट्स गो. खडतर पॅच आहे ना, तो आता उतरायला घेतोय आम्ही. हे बघा, तुम्ही बघू शकता डायरेक्ट खालच्या लेवलला आहे असा. आणि पकडायला काहीच नाही, दगडाला धरून आपल्याला जायला लागेल. आणि हा बराच ऑलमोस्ट तिथपर्यंत खालपर्यंत ट्रेक आहे आपला. डिसेंट ट्रेक आहे, म्हणजे कमीत कमी 100 मीटर इथून असा उतरत जायचं आहे. तर चला उतरायला घेतो आता.
आणि मित्रांनो आता आम्ही ऑलमोस्ट हा पॅच कंप्लीट केलेला आहे. आणि काल आपण जो पॉन्ड शोधत होतो म्हणजे तलाव शोधत होतो तिथपर्यंत आम्ही पोचलेलो, पण काय झालं तिथे पाणीच नव्हतं, त्याच्यामुळे आम्हाला भेटलाच नाही असं झालं आहे. आणि हे बघा इथे एक छोटीशी गुफा आहे, त्याच्या आतमधून आपण जाऊ. एक पुढे एक गुफा आहे जी तर पूर्ण पॅक आहे. बघा गुफा आहे बघा, छोटीशी एक, म्हणजे ही दगड आहे ना ही कोसळलेली आहे आणि हा रस्ता बनलेला आहे. चला जाऊया. लय रिस्की आहे प्याचा, म्हणजे इथून जर डायरेक्ट पाय सटकला ना, हा बघा एवढाच रस्ता आहे, इथून डायरेक्ट खाली, डायरेक्ट खालचा पॅच. आता आपण एक 5 ते 10 मिनिटात समोर डायरेक्ट कलावंतींच्या बेसला पोचू, जिकडून आपला मेन म्हणजे तिकडे बॅग वगैरे ठेवू आम्ही आणि तिथून डायरेक्ट वरती चढू. तो रिस्की पॅच आहे, कारण तिथे एक एक पायरी ना म्हणजे माझ्याहून अर्ध्यापेक्षा जास्त हाईटची एक पायरी आहे. आणि जर अँगल बघाल तर 80 ते 85 डिग्री अँगलची, म्हणजे ऑलमोस्ट उभीच पायरी आहे. तर बघू आता. आणि मित्रांनो आता फायनली मी 10-15 मिनिटाचा ब्रेक घेतलाय आणि आता 10-5 मिनिटाचाच घेतला का, ठीक आहे. आणि प्रेम एकटा पाणी पितो फक्त, आम्ही बिना पाणी पिऊन आले आहोत. कसा गट्स नाही ना प्रेम मध्ये, कमी पडला त्याच्यामध्ये थोडा. आणि आर्यन काका आहेत आपल्यासोबत, आर्यन द गवंडी बॉय, आर्यन द बिल्डर, कल्ट ऑडियन्स आहे कल्ट. हे बघा हा इथून मेन पॅच चालू होतो, इथून डायरेक्ट सरळ आहे आणि थोडा अजून वरती गेला ना एक 50 मीटर की डायरेक्ट स्टेप्स आहेत. हे मी 3rd नंबर आहे आलो थांब. आणि मित्रांनो पुढचा तुम्हाला पूर्ण सिनेमा आपण 360 मध्ये दाखवू चला. आणि मित्रांनो इथून आपला मेन चित्त थरारक पॅच जो इथून आपला चालू होणार आहे. चला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. मित्रांनो जसं आपण वरती जाऊ तसं तुम्हाला मागचा व्ह्यू एकदम खतरनाक दिसेल. इथं बस स्टार्टिंग आहे, अजून बराच पॅच आहे बाकी, मोठा पॅच आहे बऱ्यापैकी. थोडा दम लागते मित्रांनो. अशा ठिकाणी एक हात नेहमी पकडून ठेवा पायरीला किंवा जी गॅप असते त्याला. हा हा मित्रांनो आता तिथे तुम्ही बघू शकता ती टपरी आहे, तिथून आपण पूर्ण असा हा पॅच करत आलोय आणि कलावंतींच्या बेसला पोहोचलोय. चला. मित्रांनो शेवटचा पॅच आहे, संकेत आहे बघा ऑलरेडी चढलेला आहे. आणि आर्यन पाऱ्यांचा वापर करताना 3 नंबरला कुठला गडी जाणार आहे, मला वाटते फिटनेस फ्रीक प्रेम जाणार आहे वरती. आणि प्रेम बघूया प्रेम कुठला रस्ता चूज करतो त्याच्या आयुष्यातला खडतर रस्ता. आणि गणेश ड्रोनच्या साह्याने वरती चढणार आहे. मोबाईल खाली ठेव, कशाला खिशात ठेव पडला तर. आणि प्रेमनी पण एंट्री घेतलेली आहे आणि प्रेमनी रोपचा रस्ता सिलेक्ट केलेला आहे. तर आपण फायनली वरच्या पॉइंटला आलेलो आहे. आणि बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती.
बघा कॉलेज होतं. कुठं आहे संकेत? टाक्या झूम कर झूम इथं कर झूम माग हा ती टाक्या सेंटर पिल्ले कॉलेज. चला प्रमोशन फुकट मध्ये, लेट्स गो. आता मित्रांनो उतरतोय आपण फायनली. मित्रांनो दोन्ही ट्रेक आपले म्हणजे वरती आलेलो प्रॉपर, तो पण झालाय कम्प्लीट एकदम, आणि कलावंतीन पण झाला एकदम प्रॉपर. आता आपण उतरतीचा प्रवास करतोय, परतीचा प्रवास. हे बघा गणेश पहिला उतरतोय. ते कुठं होते ते इकडे या साईडला बघ. अरे जाऊ का जा गली इथनं चाल. निशान चित्त थरारक व्हिडिओ काढ आपली. चित्त थरारक वीडियो असा तुमचा दिल दहलाने देने वाली वीडियो आप देख रहे हैं. ये है आई एम नॉट संकेत तांडेल, इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर. ये और ये उतर रहे हैं पायरी से. क्या अजिंक्य को अपना मुंह दिखा पाएंगे? का है सब जिम में ये रोप से चढ़ते उतरते देखिए गणेश और संकेत को. चित्त थरारक देने वाला दृश्य. पायऱ्या भेटत नाही त्याला, लॉस रन. सॉरी. ठीक आहे. अजिंक्य दादाचा मान ठेवलेला आहे आणि अजिंक्य पॉवर अशा प्रकारे. हे ढकलू नका, एकोलता एक आहे. गणेश पडलास तर एखाद दगड तरी फोडशील. यो संकेतच एवढा वाबलते तर माझा काय होता. असं आहे का? मग ठीक आहे. कॉन्फिडन्स आहे बाय मला. ये अरे का दही हंडीला आलास थरूच लावला त्यांनी डायरेक्ट. संकेत जसा चढलास ना तसाच उतर. आसपासचा परिसर दाखव. आसपासचा परिसर बघा किती भारी, एकदम सुंदर आहे. सॉरी 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 मेरे मुंह से निकल गई. पायरी आणते था. स्टूल आणू का मोठावाला? संकेत पडलास तर जिम बंद होईल महिनाभर. अजिंक्य दादा कोणला तोंड दाखवल? माझा पट्ट्या, आर्यन द काका, इंदेचे. ए संकेत पडलास का? संकेत एकदा पडून दाखव, थोडा थंबनेलला होईल. पड असा साईडला. अशा प्रकारे आर्यन पण उतरत आहे. हे नको रिस्क आहे. तुम्ही तऱ्हेने बघू शकता संकेतला आलाय प्रेशर खूप जास्त, कारण 2 दिवस आम्ही फ्रेश नाही झालोय. पण काय नॅचरल आहे, काय विषय नाही. म्हणजे बच्ची के दिल में बटाटा वडा अँड सांबार, इडली वडा, डोसा, बटर चिकन, बटर लाल. आणि हा आमचा आर्यन द काका द बॉय, आर्यन द एडिटर. तिकडे आमचा गणवी आणि प्रेम द एक्सप्लोअर्स क्युटी बॉय प्रेम. उतरताना तुम्हाला दृश्य दिसतं डायरेक्ट मित्रांनो. चढताना तुम्हाला काही दिसत नाही कारण तुम्ही बॅक साईड करून टोकावर बस. आणि मित्रांनो आता मी उतरायला घेतलंय. आता आपल्याला कमीत कमी माझ्या मते आयच्या गावात 1 मिनिट, माझ्या मते 1-1.5-2 तास तरी लागतील असं वाटतंय मला. एकदम चित्त थरारक. कोणची? माझी ना. माझी पॉवर बँक म्हणजे जनरेटर आहे डायरेक्ट. 27,000 mAh वन साईड. 4 फोन चार्ज होतील रप्पा रप. हे बघा कसला डेंजर, म्हणजे एकदम चित्त थरारक. अरे किती वेळा शब्द वापरले थंबनेल मध्येच टाकतंय. चित्त थरारक देने वाला दृश्य. ये है प्रेम एक्सप्लोर्स. प्रेम एक्सप्लोर्स अटक गया कपरी में और मिले उसको SBI के दोस्त, जो कल ऑफिस जाने के बाद उसका पर्दा फाश करने वाले कि प्रेम तो कल ट्रेकिंग पे था, प्रेम का एक्सीडेंट नहीं हुआ था. बरोबर ना प्रेम आता काय सांगशील रिझन? प्लॅनिंग करू आता. मित्रांनो प्रेम डायरेक्ट ऑफिसवरनं त्याला उचललाय. ऑफिसवरनं आलाय तो. कोणची आपली? मित्रांनो हे बघा रेनकोटच्या पिशव्या याच्यान गेल्या नारियांच्या. कसा होता रेन तुझा? असाच पडशील खाली. नीट जा रस्ता असेल तर, नाही तर गप खालची चढ आर्यन. याच्यान गेलाय. चला खालच्या साईडची उतरून बघूया आता काय विषय आहे ना काय नाही ते. मित्रांनो 2 दिवस ट्रेक करून ना साप एक्झॉस्ट झालंय. असा वाटते म्हणजे घरी कधी जाते, कधी म्हणजे कोलब्या बेलब्या चिंबोरी खाते. कारण एक तर आहे संडे फुकट घालवता नसतं. चिंबोऱ्यांना कोलब्या खाते घरी जाऊन तर. हा पण ट्रेक करायला एवढी मजा आली ना. फर्स्ट म्हणजे माझ्या आयुष्यातला फर्स्ट म्हणजे कॅम्पिंग केला असा ट्रेक. 2 डे ट्रेक होता. भारी वाटला एकदम, एक नंबर. चला आता डायरेक्ट उतरल्यावरच भेटू. प्रेम एक्सप्लोर्स इज एक्सप्लोरिंग द जंगल. आणि मित्रांनो आता थोडा ब्रेक घेतला, इथे फ्रेश वगैरे झालो आम्ही सगळे.
आणि पाणी पण बघा थंड भेटलं एकदम चिल्ड. आता जरा खाली जातो, एक जागा शोधतो प्रॉपर जिकडे आपण नाश्त्याचं वगैरे बनवू शकतो, म्हणजे अंडा ब्रेड किंवा मॅगी वगैरे बनवू शकतो. कारण आता इकडे फटाफट निघायचं. चला निघायचं, लेट्स गो. मित्रांनो विंचू बघा चावला, मेलेला आहे. गणेशला चावला विंचू. गणेश संपलाय, डेड आहे. आपण नाश्त्याला मॅगी बनवायला घेतलेले. लेट्स गो. बिस्लरीचं पाणी, Cloud 9 आणि युप्पीच्या मॅगी आणि आमचा लायटर आहे. मेन वर्सेस वाईट. हा बघा कसला भेटते. थोडं टेन्शन मध्ये पण रिलॅक्स. मला वाटलं त्यान पडते का काय. रांद्या मसाला टाकून दे. हॉटेल मॅनेजमेंट, मेरे तो हॉटेल मैनेजमेंट किया था. मसाला टाक ना कोणतरी. तो दोस्तो पिल्लेस हॉटेल मॅनेजमेंट स्टुडंट मिक्स करा. निशांत पाटील. मॅगी with 45K निशांत पाटील edits. लेट्स गो. 50K सून. कोणाला बघ होम मिनिस्टर. शाळेला उशीर होतो होम मिनिस्टर. आज कामवाली बाई पण नाही आली होम मिनिस्टर. मित्रांनो मस्तपैकी बघा ब्रेड गरम करून घेतलेला आणि आपला अंडा फ्राय केला मस्तपैकी पिझ्झा का. चला आता खाऊन घेतो. हा ब्रेड बघू कसा क्रिस्पी आहे का. क्रेझी. अंडा ट्राय करूया. अंडा बादशाह एक नंबर आहे मित्रांनो. आयुष्य खूप सुंदर आहे. निसर्गाच्या सानिध्यात येऊन तुम्ही जेवण बनवा आणि खा, तुम्हाला वेगळीच चव लागेल. मित्रांनो फायनली नाही बघू कॅशचा घे काहीतरी. मित्रांनो उतरलेलो आम्ही फायनली. हे बघा अंडा बनवताना तेल फोड आलाय. तर ब्लॉग आपण इथं सेंड करूया. ब्लॉग आपण इथं सेंड करूया. फुल मजा आली ट्रेकमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर. काळजी घ्या.